वळूया पुढील बातमीकडे। ज्यांना मूल होत नाही किंवा ज्या महिला मूल जन्माला घालण्यास असमर्थ आहेत अशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी। या महिलांना आता AI टेक्नॉलॉजीद्वारे मातृत्व मिळू शकतं। जन्माला येणारं मूल हे निरोगी तर असेलच, शिवाय त्याची बुद्धिमत्ताही उत्तम असेल। सोशल मीडियात याबाबतचा दावाही करण्यात आलाय। आम्ही या दाव्याची सखोल तपासणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पहा। मशीन मधून जन्माला येणार मूल। बेबी पॉड मधून हाय क्वालिटी मुलांचा जन्म। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सध्या आपल्या देशात वंध्यत्वाची समस्या गंभीर बनली आहे। याशिवाय काही गंभीर आजारांमुळे अनेक महिलांना इच्छा असूनही मूल जन्माला घालता येत नाही। मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही। या महिला कोणत्याही त्रासाविना आई बनू शकतात। यासाठी एक नवं तंत्रज्ञान विकसित झाल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय। या महिला AI म्हणजेच आर्टिफिशियल तंत्रज्ञानाद्वारे मूल जन्माला घालू शकतात असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय। या मेसेज सोबत एक व्हिडिओ देखील व्हायरल केला जातोय। त्यात नेमकं काय म्हटलंय पहा। जर्मनीच्या एक्टोलाइफ कंपनीनं मूल जन्माला घालण्यासाठी आर्टिफिशियल तंत्रज्ञान विकसित केलंय। यासाठी कंपनीनं उच्च तंत्रज्ञानानं सुसज्ज अशा 75 लॅब तयार केल्या आहेत। प्रत्येक लॅबमध्ये 400 बेबी पॉड आहेत। त्यातून 30,000 मुलं जन्माला घातली जाऊ शकतात। हे बेबी पॉड म्हणजे मूल जन्माला घालणाऱ्या मशीन्स आहेत। त्याची रचना गर्भाशयासारखी आहे। बाळाच्या वाढीसाठी आईच्या गर्भाशयात ज्याप्रमाणे तापमान आणि वातावरण असतं तसंच वातावरण या बेबी पॉडमध्ये असल्याचा दावा कंपनीनं केलाय। एक्टोलाइफ कंपनीनं मूल कसं जन्माला येणार याची प्रक्रियाही समजावून सांगितली आहे। ज्या दाम्पत्याला मूल जन्माला घालण्यात अडचणी आहेत ते या बेबी पॉडच्या मदतीनं मातापिता बनू शकतात। या मशीनमध्ये पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीबीज एकत्र केलं जातं। त्यानंतर ही मशीन गर्भाशयाप्रमाणे काम करू लागते। 9 महिन्यानंतर मशीनमधून नवजात बाळ जन्माला येतं असा दावा कंपनीनं केलाय। या बेबी पॉडमध्ये मॉडर्न सेन्सर्स लावण्यात आले, त्यामुळे ॲपद्वारे आई वडिलांना बाळाच्या वाढीची इत्थंभूत माहिती मिळू शकते। बाळाचे रिअल टाइम हार्टबीट्स, तापमान, ऑक्सिजन लेवल, ब्लड प्रेशर, ब्रीदिंग रेट, किडनी, लिव्हरची वाढ या सगळ्या गोष्टींची माहिती ॲपवरून मिळू शकते। इतकंच नाही तर बाळाच्या बुद्धिमत्तेचा स्तर, त्याची उंची, केस, डोळ्यांचा रंग, स्किन कलर हे देखील ॲपद्वारे नियंत्रित करता येऊ शकतं। आता अनेकांना हाच प्रश्न पडलाय की AI तंत्रज्ञानाद्वारे खरंच मूल जन्माला येऊ शकतं का? आम्ही या संशोधनाबाबत खोलवर जाऊन माहिती घेतली। आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या पडताळून पाहिल्या, तेव्हा या माध्यमांनीही AI तंत्रज्ञानाला दुजोरा दिला। आम्ही इथवरच थांबलो नाही, या क्षेत्रातल्या जाणकारांशीही चर्चा केली। मूल जन्माला घालण्याबाबतचं आर्टिफिशियल तंत्रज्ञान समजून घेतलं, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा। आम्ही तर आतापर्यंत हे थेरॉटिकलच ज्ञान आहे असं समजून चालतो की अशी संकल्पना भविष्यात होऊ शकते। प्रत्यक्षात ही संकल्पना उतरायला बरेच वर्ष लागतील, कारण ते एवढं सगळं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या भारतासारख्या कंट्रीला तर हे परवडण्यासारखं तंत्रज्ञान नाही आहे। या सगळ्या पडताळणीनंतर काय सत्य समोर आलं पहा। AI तंत्रज्ञानाद्वारे मूल जन्माला येऊ शकतं यावर जर्मनीत संशोधन सुरू आहे। एक्टोलाइफचे संशोधक आणि फिल्म मेकर हाशम अल घाईली यांनी याबाबत व्हिडिओ जारी केलाय। मात्र प्रत्यक्षात मूल जन्माला आल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत। हे तंत्रज्ञान प्रचंड खर्चिक आहे। भारतासारख्या देशाला हे तंत्रज्ञान परवडण्यासारखं नाही। ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास बरीच वर्ष लागू शकतात। त्यामुळे आमच्या पडताळणीत
व्हायरल मेसेजमध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे मूल जन्माला येत असल्याचा दावा असत्य ठरलाय। व्हायरल व्हिडिओ ही एक संकल्पना आहे। अशा प्रकारे मूल जन्माला आल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही। भारतातही अशा प्रकारचं कोणतंही तंत्रज्ञान नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।